मंत्री नितेश राणेंचं एक आवाहन सध्या चर्चेचा विषय बनलंय। नागरिकांनी फक्त हिंदू खटकांकडूनच मटणाची खरेदी करावी असं आवाहन मंत्री नितेश राणेंनी केलं। पण या मागणीला आता हिंदू खाटिकांकडूनच विरोध होतोय। पुण्यासह नाशिकमधील हिंदू खाटिकांनी नितेश राणेंच्या वक्तव्याचा विरोध केलाय। पाहूया हलाल विरुद्ध झटका या वादाबाबत नक्की वास्तव काय आहे। इस्लाममध्ये हलालच खाणं त्याला परवानगी आहे, पण आमच्या धर्मामध्ये नाहीये। फक्त नगरस्थानावरची झटका मारणार ते आमच्या धर्मात नाही। हिंदू खाटीक समाजातील कोणी व्यक्ती हलाल करत नाही। मुस्लिम समाजासंघ आता मुस्लिम खाटीक तर आमच्या संघ आमचा भेदभाव नाहीये। ऐकलत, हे सगळे होते हिंदू खाटीक ज्यांनी झटका मटणाच्या मल्हार सर्टिफिकेटला विरोध केलाय। ही सर्व मंडळी पुण्याच्या भावनी पेठेतली आहेत। इथे हिंदू खाटीकही आहेत आणि मुस्लिम खाटीकही आहेत। हिंदू खाटीक जरी मटण विक्रीचा व्यवसाय करत असले तरी बोकड कापण्यासाठी त्यांना मुस्लिम खाटिकाचीच मदत घ्यावी लागते। पद्धत अशी वेगळी काही नाहीये। हिंदू किंवा असू मुस्लिम असू, बकरं हा हलाल मुस्लिमच करणार आणि आम्ही हिंदू खाटीक हे त्याची विक्री करतो मटणाची। परंतु हलाल हा शब्द म्हणजे असा आहे की मुसलमानांनी जे कापलेल्या बकऱ्यालाच हलाल मानतात। तुम्ही स्वतः कापत हलाल करू, हिंदू खाटीक समाजातील कोणी व्यक्ती हलाल करत नाही, म्हणजे कापत नाही। मटण विक्री सगळी करतात आम्ही, पण बकरं हलाल नाही करत। आमच्या पहिल्यापासून ही पिढीनं पिढी आलेलं आहे। बक्कर कसं आहे, खाटीक समाज एकच आहे, हा व्हायला नाही आहे। फक्त आमचा त्यांचा नाही का, आमचा काय मुद्दा आहे, त्यांनी बकरं जुवा करायची आणि आम्ही मटण विकायचं। सगळ्याला सल्ला मुस्लिम मारतो, हिंदू मटन वपतो, सल्ला मारायचा। मेरे पास 100% हिंदू गिराक आहे। बोकड आणि बकऱ्यांची खरेदी विक्री, मटणाची दुकानं आणि त्यानंतर त्या बोकडाच्या चामड्यांचा व्यापार, यामध्ये हिंदू आणि मुस्लिम या दोन्ही समाजातील व्यावसायिकांचे हितसंबंध एकमेकांमध्ये गुंफलेत। आम्ही सगळे असेच एकत्र असतो इथे, त्याच्यामुळं काही विषयच नाही। आता हे बकरे आणतात तर हे लोक कापतात, बाकीचे आमचे लोक सगळे विकतात वगैरे, सगळे त्याला गिराकाला वगैरे सर्व द्यायचं काम ते विकून देतो। मुस्लिम समाजासंघ आता मुस्लिम खाटीक तर आमच्या संघ आमचा भेदभाव नाहीये। ते आमच्या घरच्यासारखे, आम्ही त्यांच्या घरच्यासारखे। गिराक बी आम्हाला विचारत नाही, हलाल बी विचारत नाही आणि झटका बी विचारत नाही। का आलं त्याचं कारण असं आहे की ते हलाल सर्टिफिकेशन जर इश्यू झालं, त्याचा जो लोगो बऱ्याच प्रॉडक्टवर गेला, त्यामुळं त्यांना त्याच्याशी कंपॅरिझनसाठी एक नवीन सर्टिफिकेट काढायचं सुचलं असेल असं मला वाटतंय। त्यांनी जे विचारून दिले ते समाजाला विचारून दिलेलं नाहीये ना। ते स्टेटमेंट समाजाला कोणत्या विश्वासात घेतले, कुठल्या दुकानदारांना विचारलेलं आहे, त्यांनी त्यांचं वैयक्तिक स्टेटमेंट दिलेले आहे। खाटीक सहयोग दुकानदार असोसिएशनच्या अध्यक्षांना विचारलंय का त्यांनी? तर पुण्यापाठोपाठ नाशिकमध्येही खाटिकांकडून नितेश राणेंच्या वक्तव्याचा विरोध केला जातोय। तर हलाल पद्धतीनेच मटण विक्री करण्याचा निर्णय खाटीक समाजाने घेतलाय। नाही, आमच्या इथे हजारो वर्षाची परंपरा आहे। हलाल पद्धतीनेच मटण विकले जातं आणि हिंदू समाजामध्ये तेच खाल्लं जातं। त्याच्यामुळे तो झटक्याचा विषयच नाही। झटका हे शास्त्रीयदृष्ट्या अयोग्यच आहे। ते त्याच्यामध्ये आजारपण आहे, त्याच्यामध्ये जे अशुद्ध रक्त आहे ते सुद्धा खाण्यामध्ये येऊ शकतं आणि त्याच्यामुळे रोगराई होऊ शकते आणि त्याच्यामुळे अशा पद्धतीचं मटण इथे चालणार नाही। तर राजकीय वर्तुळातही नितेश राणेंच्या विधानाला विरोध केला जातोय। अजूनही महाराष्ट्राला मी समजून सांगतो, हा मुद्दामून कळला गेलेला खेळ आहे। कुठल्याही धार्मिक पुस्तकामध्ये मला दाखवा की हिंदू म्हणजे खास करून आपल्या ह्याच्यात म्हणजे पूर्ण देशभरात झटका मटण खातो, मला एक कुठलं दुकान दाखवून द्या। हिंदू खाटीक सुद्धा त्यांच्या कापण्याची जी पद्धत आहे ती हलालच आहे। त्याला ते हलाल म्हणत नसतील पण त्याची कापण्याची पद्धत हलालच आहे। अहो हे दोन समाज एकत्रच येतो, तुम्हाला उगाच त्याच्यात आग लावायची है। मल्हार सर्टिफिकेट होगी। अरे पहले से खटीक समाज के लोग गोश्त बेचते हैं और वो जो है झटका करते हैं, जिसको करना हो करे, लेकिन सिर्फ ये ऐलान करके मुसलमानों को से कोई गोश्त मटन नहीं खरीदना चाहिए। मैं सिर्फ एक ही बात कहना चाहता हूँ, आप जो है ना झटका वर्सेस हलाल आप चेक कर लीजिए, आप तुलना कीजिए। इसको हिंदू मुस्लिम करने की कोई ज़रूरत नहीं है। मटण विक्रेत्यांच्या प्रलंबित समस्या सोडवण्यापेक्षा नितेश राणेंनी वेगळ्याच विषयाला वळण दिल्याचं खाटिकांचं म्हणणं आहे। नफा कमावणं हा व्यावसायिकाचा पहिला उद्देश, तो असायलाही हवा। त्यामुळं जाती धर्माचा भेद करणं व्यावसायिकाला परवडत नाही। म्हणूनच हिंदू खाटीक आणि मुस्लिम खाटीक वर्षानुवर्ष मटण विक्रीचा एकत्रित व्यवसाय करतायत आणि दोघांच्याही दुकानांमध्ये विकलं जाणारं मटण एकाच पद्धतीने कापल्या जाणाऱ्या बकऱ्याचं किंवा बोकडाचं असतं। त्यामुळे नितेश राणेंचा सल्ला गांभीर्याने घेतला जातोय असं दिसत नाही।
कॅमेरामॅन राजेश बिडकरसह मंदार गोंजारी, ABP माझा, पुणे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.